एकदा एका शेतकऱ्याला गरुडाचं एक अंड सापडलं. त्याला काय करावं कळेना, म्हणून त्याने ते अंड अलगदपणे अंगणातल्या कोंबड्यांच्या घरट्यात ठेवून दिलं. थोड्या दिवसांत त्या अंड्यातून एक पिल्लू बाहेर आलं. ते गरुडाचं पिल्लू कोंबड्यांच्या मध्येच मोठं झालं. लहानपणापासूनच तो माती उकरून किडे शोधायचा, जमिनीवर चोच मारायचा, कोंबड्यांसारखा आवाज काढायचा, अगदी इतर कोंबड्यांसारखाच वागायचा. त्याने कधी आकाशाकडे पाहिलंच नाही, कधी उडण्याचा प्रयत्नही केला नाही, कारण आयुष्यभर तो स्वतःला कोंबडीच समजत राहिला. वर्ष निघून गेली. एके दिवशी त्याने वर आकाशाकडे पाहिलं. आकाशात एक भव्य पक्षी उंच भरारी घेत होता. तो फारच ताकदीने आणि देखण्या थाटात उडत होता. त्याची सोनेरी पंख क्वचितच हलत होती. तो गरुड थक्क होऊन पाहत राहिला आणि म्हणाला, तो कोण आहे? शेजारी उभ्या असलेल्या एका कोंबडीने उत्तर दिलं, तो गरुड आहे, पक्ष्यांचा राजा. तो आकाशात राहतो, आपण जमिनीवर राहतो. आपण फक्त कोंबड्या आहोत. हे ऐकून गरुडाने मान खाली घातली, पुन्हा जमिनीत किडे शोधायला लागला आणि आयुष्यभर खोट्यावर विश्वास ठेवून जगला. तो कोंबडीसारखाच मेला. तो कोंबडी होता म्हणून नाही, तर त्याला कोणीही कधी सांगितलंच नाही की तो गरुड आहे. कारण जेव्हा तुम्ही कोंबड्यांच्यामध्ये मोठे होता तेव्हा गरुडासारखी उंच भरारी घेणं खूप अवघड होतं. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही कुणाचं ऐकता आणि कुणाच्या संगतीत राहता यावरच तुमचं आयुष्य घडतं. म्हणून तुमचा सर्कल विचारपूर्वक निवडा.